अशी कोणती गोष्ट आहे जी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला कधीच नसते, पण आज आमच्या घरी तिनेच हवा केली? उत्तर माहिती असेल तर कमेंट करा, नाहीतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अंकुरा. संक्रांतीची पूजा झाली आणि आता वेळ होती संध्याकाळच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या तयारीची. फर्निचर साफसफाई, एक साधं पण सुंदर पोस्टर आणि सासूबाईंनी सजवलेला तो टेबल. गावात होतो त्यामुळे सामानाची कमतरता होती, पण जुगाड करून आम्ही घर अगदी राजवाड्यासारखं सजवलं. एक सुंदर अशी लक्ष्मीची मूर्ती पण ठेवली आणि त्यानंतर आमच्या बैठकीचा काही असा लुक होता. मग मी नेसली माझी डिझायनर साडी. माझी छोटी पुतणी राधा, ती सुद्धा खूप छान नटून थटून तयार होती. किती गोड दिसते ना ती. 6:30 वाजले आणि महिलांची गर्दी सुरू झाली. हळदी कुंकू आणि वाण वावसाचा प्रोग्राम सुरू झाला. बैठकीत आम्ही हळदी कुंकू आणि वाण देत होतो, पण खरं सरप्राईज तर अंगणात वाट बघत होतं. हळदी कुंकाला आम्ही चक्क पाणीपुरी पार्टी ठेवली होती. महिलांना वाटलं होतं चहा नाश्ता असेल, पण पाणीपुरी बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. जणू आमच्या घरी किटी पार्टी भरली होती. मी आणि माझ्या जाऊबाईने सुद्धा मनसोक्त पाणीपुरी हाणली. पण सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे सासूबाईच्या मैत्रिणी हट्ट धरला. अनारकली ड्रेस घालूनच पाणीपुरी खायची. आणि मग काय, माझ्या सासूबाई पण अनारकली ड्रेस घालून आल्या, कारण की त्यांचं कधीतरी मागे ठरलं होतं की पाणीपुरी खायला जायचं ड्रेस घालून. सर्व हळदी कुंकाचा प्रोग्राम पार पडला आणि त्यानंतर मी माझ्या जाऊबाईंसोबत आणि माझ्या सासूबाईंसोबत काही खास शॉट टिपले, काही व्हिडिओ काढले आणि काही फोटो काढले. पण एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये मी इतकी सुंदर तयार झालेली असताना पण मंदार सोबत एकही फोटो काढला नाही. त्या गोष्टीचं खरंच खूप रिग्रेट होतंय. पण सोडा, तुम्ही मला सांगा, कोणाकोणाला हळदी कुंकाच्या प्रोग्राम मध्ये पाणीपुरीचा नाश्ता खायला आवडेल? नक्की कमेंट करा. अशाच नवनवीन व्लॉग साठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. टाटा.